जेणेकरून जे मुलं मुली तिथं जातात त्यांना सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे. खाजगी शाळांची वारेमाप फी झाली हे तुम्ही प्रेसमध्ये बोलून दाखवलं, याबद्दल धोरण ठरलं का? ही फीस कमी कशी करता येईल? फीसवर कॅप लागला पाहिजे. त्याच्यावर आम्ही एक आमची पॉलिसीची जी टीम आहे त्याच्यावर काम करतीच आहे. पण प्रायव्हेट ज्या स्कूल्स आहेत त्या 1-1.5 लाख घेऊ नाही शकत पहिली आणि दुसरीच्या क्लाससाठी. असं काय शिकवता तुम्ही जगा वेगळं की तुम्ही 1-1, 1.5 लाख घेताय? तेवढी तर म्हणजे जे पालक आहेत त्यांची थोडी इन्कम नाही आहे. तुम्ही 1-1, 1.5 लाख एका वर्षाचे घेतायत. कशाचे घेतायत तुम्ही? ABCD शिकवायचे 1-1.5 लाख घेणार आहे तुम्ही. तर प्रायव्हेट स्कूल्सवर कॅप लागला पाहिजे. आणि जी काही लूटमार चालू आहे शिक्षणाच्या नावाखाली, शिक्षण हा फंडामेंटल राईट आहे, बिझनेस नाही आहे. हे जेही लोक इन्स्टिट्यूशन्स चालवत आहेत, प्रायव्हेट स्कूल्स चालवत आहेत, हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि जे मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे किंवा गरीब लोक आहेत त्यांची अशी लूटमार करू नये. तुम्हाला शिक्षण मुलांना द्यायचं आहे तर धंदा म्हणून देऊ नका, विद्या म्हणून द्या ते. आणखी हे जे शाळांबद्दलचं धोरण तुम्ही म्हणता, याच्यामध्ये तुम्ही सरकारला काही प्रस्ताव देणार आहात की स्वतःच्या स्तरावर NGOच्या मदतीने, गावकऱ्यांच्या मदतीने हे सगळं बदल आणणार आहात? सरकारलाही प्रस्ताव देऊ, पण आम्हाला असं वाटतंय की सध्या कलेक्टिव्ह ॲक्शनची गरज आहे. त्यासाठी आम्ही जेवढी सिव्हिल सोसायटीजचे मेंबर आहे, गावकरी आहे, सगळ्यांना सोबत घेऊ. आणि गावाचा विकास गरजेचा आहे जर देशाचा विकास करायचा आहे तर. क्या होगा? अभिजीत जी, जिस तरीके से झारखंड में विद्यार्थी जो प्रोटेस्ट कर रहे थे उनके ऊपर लाठीचार्ज हुआ है, टीयर गैस डाली गई है, क्या कहेंगे आप? आपका नज़रिया क्या है इसके ऊपर? कल झारखंड में जो भी हुआ वो बहुत ही ख़राब था. जैसा जंतर मंतर पर हमने 20 तारीख को देखा था, कुछ वैसा ही नज़ारा झारखंड में कल देखा गया, जहाँ पर स्टूडेंट्स के ऊपर टीयर गैस बरसाए गए, लाठियाँ बरसाई गई. और मुझे तो ये समझ नहीं आता है कि जब पॉलिटिकल पार्टीज प्रोटेस्ट करती है तब लाठीचार्ज या टीयर गैस क्यों नहीं यूज़ किया जाता है. ये टीयर गैस और लाठीचार्ज हमेशा जो स्टूडेंट्स है उनके ऊपर ही क्यों किया जा रहा है. देवेंद्र महतो जी से भी कल मेरी बात हुई, जो इस पूरे आंदोलन का नेतृत्व कर रहे हैं, और उन्होंने मुझे बताया कि वो 9 दिन से अनशन पर थे, उसके बाद भी पुलिस वालों ने उन पर लाठियाँ चलाई है और उन्हें मारा गया है, पीटा गया है, और वो हॉस्पिटल में है. और उनकी अभी जो सिचुएशन है वो भी काफ़ी चिंताजनक है. तो कहीं ना कहीं सोचना चाहिए सारी सरकारों को, चाहे जंतर मंतर हो या झारखंड हो, देश में जितनी भी सरकारें उन सभी को सोचना चाहिए कि स्टूडेंट्स पर ऐसा अत्याचार करके आप लोगों को क्या मिल रहा है. ये स्टूडेंट्स अपने अधिकार के लिए लड़ रहे हैं, अपने भविष्य के लिए लड़ रहे हैं, वो किसी वोट बैंक के लिए नहीं लड़ रहे. तो उनके ऊपर इस तरह का लाठीचार्ज नहीं होनी चाहिए, इस तरह की ब्रूटैलिटी तो बिल्कुल नहीं होनी चाहिए. एक वीडियो भी आया है जिसमें आप समर्थन देते हुए दिख रहे हैं, आपकी क्या बातचीत हुई थी?